नमस्कार. आज आपण हिंदू धर्मातील एक अत्यंत मूलभूत पण अनेकदा चुकीने समजला जाणारा विषय समजून घेणार आहोत. संप्रदाय. आपण अनेकदा म्हणतो मी शैव आहे, तो वैष्णव आहे, ती दत्तभक्त आहे. पण संप्रदाय म्हणजे नेमकं काय? तो वेगळा धर्म आहे का, की फक्त पूजा करण्याची पद्धत आहे? याचे स्पष्ट उत्तर आजच्या भागात समजून घेऊया. संप्रदाय म्हणजे एकाच परमसत्याकडे जाण्याचा विशिष्ट आध्यात्मिक मार्ग. धर्म सत्य सांगतो आणि संप्रदाय त्या सत्याचा अनुभव घ्यायला मदत करतो. हिंदू धर्म एक आहे, पण त्यातील मार्ग अनेक आहेत. जसे एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अनेक वाटा असतात, तसंच ईश्वर प्राप्तीकडे जाण्यासाठी अनेक संप्रदाय अस्तित्वात आहेत. हिंदू धर्मात संप्रदायाची गरज का पडली हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक माणसाची मानसिक रचना वेगळी असते. कोणी विचारप्रधान असतो, कोणी भावनिक असतो, कोणी कर्मावर विश्वास ठेवतो आणि कोणी ध्यान आणि योगाकडे झुकतो. एकच आध्यात्मिक मार्ग सर्वांसाठी योग्य असू शकत नाही. म्हणूनच आपल्या ऋषींनी वेगवेगळे मार्ग दिले. ज्ञान, भक्ती, कर्म आणि योग मार्ग. हेच मार्ग पुढे संप्रदाय म्हणून ओळखले जाऊ लागले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे संप्रदाय म्हणजे धर्मापासून वेगळं होणं नाही, फूट नाही किंवा संघर्ष नाही. संप्रदाय म्हणजे हिंदू धर्माची आतली समृद्धी. हिंदू तत्वज्ञानामध्ये एक मूलभूत वाक्य आहे, एकम सत्यम विप्रा बहुधा वदंती. म्हणजे एकच सत्य एकच आहे, पण ज्ञानी लोक त्याला वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त करतात. याच विचारातून संप्रदायाची रचना झाली. कोणताही संप्रदाय गुरुशिवाय पूर्ण होत नाही. गुरु शिष्य परंपरा हा प्रत्येक संप्रदायाचा कणा आहे. गुरु म्हणजे फक्त ज्ञान देणारा नाही, तर अनुभवातून मार्ग दाखवणारा असतो. वेद, उपनिषदे, पुराणे हे सगळं ज्ञान हजारो वर्ष टिकून राहिलं, कारण ते केवळ पुस्तकात नव्हतं, ते गुरु शिष्य परंपरात जिवंत होतं. इतिहास पाहिला तर वैदिक काळात कर्म आणि यज्ञप्रधान साधना होती. उपनिषद काळात आत्मा आणि ब्रह्म यावर चिंतन झालं. पुराण काळात ईश्वर उपासना लोकांपर्यंत पोहोचली आणि भक्ती काळात संतांनी धर्म जनसामान्याच्या भाषेत आणला. प्रत्येक टप्प्यावर नवीन संप्रदाय निर्माण झाले, पण मूळ तत्व एकच राहिलं, परमसत्याची अनुभूती. संप्रदायांचा खरा उद्देश कधीच वाद घालणं नव्हतं, कधीच श्रेष्ठत्व सिद्ध करणं नव्हतं. त्यांचा उद्देश होता माणसाला अंतर्मुख करणं, जीवनात शांती आणणं आणि ईश्वराशी वैयक्तिक नातं जोडणं. आजच्या आधुनिक जगात माणसाकडे सुविधा आहेत, पण स्थैर्य नाही. माहिती आहे, पण दिशादर्शन नाही. हिंदू धर्म म्हणजे एक विशाल वृक्ष आहे आणि संप्रदाय म्हणजे त्याच्या शाखा. शाखा वेगवेगळ्या असल्या तरी मूळ एकच आहे, परमसत्य. पुढील भागात आपण पाहणार आहोत वेदांताचे मुख्य संप्रदाय 3: द्वैत, अद्वैत आणि विशिष्टद्वैत. हे तत्वज्ञान नेमकं आहे काय सांगतात आणि आजच्या जीवनात त्याचा उपयोग कसा होतो हे पण आपण पाहूया.